रामराम मंडळी. तर कशा आहात तुम्ही? भारी? आपण पण लय भारी. ठरल्याप्रमाणे सकाळ सकाळी कामावरती निघालो, पण त्याच्या आधी तुम्हाला सूर्यनारायणाचे दर्शन करून द्यावं म्हटलं. सूर्यदेवसुद्धा नेहमीप्रमाणे आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आकाशात असे चमकत होते. थंड अशा वातावरणाचा आनंद घेत कामावर पोचलो आणि आज आपल्या गाडीची पार्किंग कॉलेजच्या मागे होती. हे नेहमीचं ठरलेलं आहे, 5 दिवस इकडे 5 दिवस तिकडे. असो, आज आपल्याला हाफ डे हवा होता आणि मॅडमनी सुद्धा हाफ डे दिला आहे, पण त्याआधी बँकेतली कामं उरकून घ्यायला सांगितली. A few moments later. बँकेतली कामं उरकून आलो दादाच्या फॅक्टरीवर. आज दादाच्या फॅक्टरीचं सत्यनारायणाची पूजा होती. पोहोचल्या दादा काय बसू देतोय होय. लावलं कामाला. पूजेला लागणारं निरंजन आणि ताट घेऊन यायचं होतं. त्यासाठी आलो भांड्याच्या दुकानात, पण इथे काहीतरी भलतंच आहे. 150-200 रुपयाचा तांब्या 450 रुपयाला सांगत होता. त्याला वाटलं आपण इथे नवीन आहोत. फटाफट दुसऱ्या दुकानात गेलो आणि निरंजन आणि ताट घेतलं. तेवढ्यात दादाचा फोन आला. फ्रूट मार्केटमधून फळं घ्यायची होती आणि खायची पानंसुद्धा घ्यायची होती. मग आलो पनवेलच्या मनीष मार्केटला. इकडे पूजेचं सर्व सामान भेटतं. सामान घेऊन आलो. तेवढ्यात पाहतो तर सामानाचा टेम्पो आला होता. टेम्पोमध्ये मशनी होत्या आणि ह्या दादाला सांगितलं की सरळ टेम्पो लावू, तर त्याने असा वाकडा लावून ठेवला आहे. दिसायला जरी छोट्या असल्या तरी ह्या मशनी दुसऱ्या माळ्यावर नेता नेता अक्षरशः घाम निघाला. पूजा चालू झाली आणि इथं भटजी मामांनी मंत्र बोलायला सुरुवात केली. त्यांच्या मंत्रांचा मला काय मेळ लागेना. मग म्हणलं जेवणावर कॉन्सन्ट्रेट करू. व्हेज पुलाव आणि पापड्यांचा तर अख्खा धूरच काढला. 2-2.5 तास झाले तरी पूजा काय संपायची नाव घेत नव्हती. मग म्हटलं आपण कलेक्शनला गेलेलंच बरं आहे. काय आहे ते नंतर पाहू. आता 2 hours later. कलेक्शन करताना आठवलं की आपण दादाला काही गिफ्टच घेतलं नाही. दादासाठी गिफ्टही पॅक केलं. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा.